अप्पी आमची कलेक्टर या मालिकेच्या उद्याच्या भागात आपल्याला पाहायला भेटणार आहे की आर्याने अर्जुनला आपल्याकडे झोपण्यासाठी तयार केलेले असते आणि अमोलने आणि दिप्याने मोनाकडून सत्य काढून घेण्याचे प्रयत्न चालू असतात। अमोल राहून राहून मोनाला सत्य सांग असं मागं लागलेला असतो। तो तिला गोड बोलून सुद्धा विचारतो आणि धमकी देत सुद्धा विचारतो। अमोल मोनाला म्हणतो, मोना काय असेल ते आत्ताच सांग, जर मला परत कळालं की तुझा या सगळ्यामागे हात आहे तर आपला संसारसुद्धा मोडेल। त्या बाईच्या नादाला लागू नकोस, ऐक माझं, ती बाई संसार मोडायला बसली आहे, तिला आधीच दिदीचं दाजींचं अजिबात पटत नाही, ती आपल्यासुद्धा संसाराची वाट लावेल। मोना म्हणते की काय हो, तुमचा माझ्यावर थोडासुद्धा विश्वास नाही आहे का? मला वंशांचं वाईट व्हावं असं तुम्हाला का वाटतं? दिप्या म्हणतो की तुझ्यावर विश्वास आहे पण त्या बाईवर माझा विश्वास नाही आहे, ती बाई निव्वळ आग लावी आहे। तुला माहीत आहे ना ती दीदीसोबत कशी वागते आणि तू सुद्धा तिच्यासोबतच सारखी असतेस, तिनं जर तुला काही शिकवलं तर तू सुद्धा त्यांच्यात सामील होशील, म्हणून मी तुला आधीच सांगतोय, जर काही असेल तर आत्ताच सांग, मी तुला माफ करेन, पण जर मला काही कळालं यापुढे की तुझासुद्धा यामागे हात आहे तर आपलासुद्धा विषय संपला म्हणून समज। म्हणून अमोल दिप्या तिथून निघून जातो। अमोल तिकडे अर्जुनच्या खोलीत जातो तेव्हा आप्पीसुद्धा तिथेच असते। अमोल म्हणतो की बाबा आज तुम्ही मला गोष्ट सांगायची असं म्हणून तो तिकडे झोपायला नेत असतो। तेवढ्यात रुपाली म्हणते की अरे अमोल, आज तुझा बाबा आर्यामावशीजवळ झोपणार आहे। त्यावर अमोल म्हणतो का? आर्यामावशीला काय झालं? आर्यामावशी तर चांगलीच आहे ना। अर्जुन म्हणतो की अरे बाळा, अर्जुन मावशीची तब्येत ठीक नाही आहे, तिला आता परत पहिल्यासारखा त्रास चालू होतोय। रुपाली म्हणते की अरे हो बाळा, आता ती परत आजारी पडली होती। त्यावर अमोल म्हणतो की नाही बाबा, पण मला तुमच्यासोबतच झोपायचं आहे, तुम्हाला माहीत आहे ना मला गोष्ट सांगितलेली किती आवडते। आप्पी म्हणते की बाळा, आजच्या दिवस मी तुला गोष्ट सांगते, चालेल का? अमोल म्हणतो की नाही, मला ना नक्की माहिती आहे ही आर्यामावशी आणि रुपाली काकी मिळून करतात आहे, मा आणि बाबाला वेगळं करण्यासाठी। त्यानंतर अर्जुन म्हणतो अरे असं नाही बाळा, तू का असा बोलतोयस? त्यावर अमोल म्हणतो की बाबा, मी सकाळपासून आर्यामावशीजवळ बसून होतो तेव्हा तिला काहीसुद्धा झालं नाही, ती अगदी व्यवस्थित ठणठणीत होती आणि अचानकच तुम्ही आला की ती आजारी कशी पडली? अर्जुन म्हणतो की अमोल, तुला काय बोलायचं आहे, सरळ सरळ आणि स्पष्टच बोल। अमोल म्हणतो की बाबा, मला वाटतं ना हे रुपाली काका आणि आर्यामावशी मिळून मुद्दामून करत आहेत तुम्हाला मापासून दूर ठेवण्यासाठी। अर्जुनसुद्धा थोडा वेळ विचार करतो आणि मनात म्हणतो की हे खरंच रुपाली वहिनीचा डाव तर नसेल ना आप्पीपासून दूर करण्याचा? इथे आल्यापासून सुद्धा त्या वेगवेगळेच वागतात, ते आप्पीसमोर तिला खालीपणा दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत। त्यानंतर अर्जुन आर्याला म्हणतो की आर्या, अमोल म्हणतोय तसं खरंच नाही ना? आर्या म्हणते की अरे अर्जुन नाही, तुझा माझ्यावर विश्वास नाही आहे का? अर्जुन म्हणतो हे बघ आर्या, तुला जर मुद्दामून तुम्हाला इथे थांबवून घेत असतील तर हे चुकीचं आहे, अमोल पुढे याचा काय परिणाम होईल तो याचा विचार कर। रुपाली म्हणते की काय भाऊजी, तुम्ही पण लहान पोराचं ऐकताय? त्यावर अर्जुन म्हणतो की तो लहान आहे म्हणूनच मला त्याचं पटतंय। आर्या, आणि तू मला सांग, आत्ताच तुला कशी काय आजारी पडायचं होतं? मी इथून निघाल्यानंतर आधी तर तू ठणठणीत होतीस आणि अचानक काय झालं ग? आर्या म्हणती आता मला काय होतंय ते काय सांगून होणार आहे का अर्जुन? तू असा काय विचारतोय मला? जर तुला माझ्यासोबत नसेल थांबायचं तर नको थांबूस, पण कमीत कमी असे खोटे आळ माझ्यावर घेऊ नकोस, मला अजिबात आवडत नाही येते आणि तुला जर असं वाटतंय ना मी इथे राहू नये, मी आत्ताच इथून निघून जाते। चला रुपाली ताई, माझी बॅग भरा, मला इथे थांबायचं नाही। आप्पी हा सगळा तमाशा बघून म्हणते की आर्या प्लीज तू इथेच थांब, तुझी तब्येत बरी नाही आहे, मी अमोलला समजवते। आर्या म्हणते की अपर्णा, हे सगळं तू आधीच करायला हवं होतंस, तू मुद्दामून हे सगळं करतेस दिसतंय मला, तूच अर्जुनला सांगितलंस ना मला इथून घेऊन जायला, त्याशिवाय तो स्वतःहून येऊन म्हणणार नाही। अर्जुन म्हणतो की आर्या तुझा गैरसमज होतोय, ती मला का सांगेल तुला इथून जायला? आर्या म्हणते की सगळ्याच गोष्टी सांगितल्यावर कळतात असं नाही अर्जुन, तुला माझी काळजीच होती तर तुला स्वतःहूनच वाटायला हवं होतं तू माझ्याजवळ थांबावं, पण तुला थांबायचं आहे कोणाजवळ? त्या आप्पीसोबत। अमोल म्हणतो की बाबा, ही आर्यामावशींना नाटक करते, तुम्ही हिच्याकडे लक्ष देऊ नका। अर्जुन म्हणतो की आर्या मी इथेच थांबणार आहे, तुला माहीत आहे ना तू कशाला वेगळं नाटक करतेय? म्हणून आप्पी अमोलला घेऊन तिथून निघून जाते आणि अर्जुन आर्यासोबत थांबतो।
रुपाली तिथून बाहेर जाते. आर्या मनातच विचार करते की असं करून खूप दिवस चालायचं नाही. तो अमोल खूप चलाक आहे. काही ना काही करून माझं पितळ उघडं पाडेल आणि मला अर्जुनसमोर वाईट बनायचं नाही आहे असं म्हणून ती अर्जुनसोबत जरा बोलते, गप्पा मारते. इकडे आप्पी अमोलला घेऊन रूममध्ये आलेली असते. तेव्हा अमोल म्हणतो की मी सांगतोय ना आर्या मावशी नाटक करत आहे, कोणी माझं ऐकत का नाही आहे. आप्पी म्हणते की बाळा असं नाही बोलायचं कोणासमोर सुद्धा. अमोल बोलतो की पण का मी सांगितलं ना तो मला. आप्पी म्हणते की बाळा प्लीज आता तू झोप, मी तुला गोष्ट सांगते. अमोल म्हणतो की नाही मला गोष्ट ऐकायची नाही, म्हणून तो चिडून झोपी जातो. सकाळ झाल्यानंतर आप्पी सगळ्यांसाठी नाश्ता बनवते. आर्या आणि अर्जुन झोपून उठून बाहेर आलेले असतात. हे बघून आप्पी जरा ऑकवर्डच असते. आप्पी त्यांच्याकडे नजरे न मिळवता काम करायला चालू करते. त्यावर आर्या म्हणते की अर्जुन, आप्पी समोर असताना मुद्दामून आर्या म्हणते की अर्जुन काल तू माझ्यासोबत होतास म्हणून मला खरंच खूप छान वाटलं. खरं तर मला कसलीच काळजी वाटली नाही, नाहीतर मला राहून राहून माझ्या आजारपणाची भीतीच वाटत होती. तसं मला परत झालं असतं तर मी काय केलं असतं. अर्जुन म्हणतो की ठीक आहे आर्या, आता तुला बरं वाटतंय ना, आपण तुझ्या घरी जायला निघूयात. मग परत आर्या शिंकायण्याचं नाटक करते आणि म्हणते की अर्जुन आजच्या दिवस फक्त मला इथे थांबू देत, मला अजून थोडंसं बरं वाटत नाही आहे, मी बरं वाटलं की जाईन, मी इथे थांबणार नाही असं म्हणून आर्या अर्जुनला कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करत असते. तेवढ्यात दिप्या म्हणतो की तुम्हाला बरं वाटलं तरी तुम्ही इथून जाणार नाही, नाहीतर तुम्ही आमच्या दिदीला त्रास कसा द्याल. आर्या म्हणते काय म्हणायचं आहे तुला. दिप्या म्हणतो काय नाही, सगळं कळतंय तुम्हाला, फक्त येड्याचं सोंग घेताय तुम्ही सगळी असं म्हणते. सगळेजण नाश्ता बाहेर आणून खाण्याची तयारी करत असतात. रुपाली म्हणते की ये आर्या बस, अर्जुन भाऊजी तुम्ही सुद्धा बसा. आर्या म्हणते की नाही मला खरंच काहीच खावंसं वाटत नाही आहे, माझ्या तोंडाला चवच नाही आहे. रुपाली म्हणते की आर्या आजही तुला काही खावंसं वाटतंय का. आर्या नको बोलते आणि तिथेच थोडंसं बसून खाते. अर्जुन लवकर उरकून चौकीत जातच असतो की आर्या म्हणते प्लीज अर्जुन आज तरी तू थांबशील का. अर्जुन म्हणतो नाही आर्या मी नाही थांबू शकत, काल तुझ्या अमोलने काळजी घेतली ना, मग तो आजसुद्धा घेईल. चौकीत तू नाहीस पण खूप कामं आहेत. त्यानंतर आर्या म्हणते की बरं ठीक आहे, तुला जायचंच असेल तर तू जा. तो निघून जातो तिथून आणि जाताना म्हणते अर्जुन आज लवकर येशील का, आपण दोघं बाहेर आईस्क्रीम खायला जाऊया. अर्जुन म्हणतो की बघतो मी, वेळ भेटला तर लवकर येण्याचा प्रयत्न करेन असं म्हणून तो तिथून निघून जातो. आप्पीसुद्धा हे सगळं ऐकून मान खाली घालून आपल्या कलेक्टर ऑफिसमध्ये जायला निघते. हे सगळं बघून अमोलला खूप राग येत असतो आणि तो मनातच म्हणतो की ह्या आर्या मावशीचं ना लवकरच काहीतरी करायला पाहिजे, ही माझ्या मा आणि बाबाला लवकरच वेगळं करेल. आता आर्या मावशी तू फक्त बघच, मी तुला इथून कसं पळवून लावतो असा म्हणत असतो. इथेच आप्पी आमची कलेक्टरचा भाग संपतो. तुम्हाला आपल्या चॅनलचे अपडेट्स आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.